नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुनील भोईटे। निर्णय पद्धतीमध्ये आपण अनेक निर्णय पद्धती पाहतो, त्यापैकीच एक सोपाधिक सिद्धता पद्धती। 19 नियमांनंतर 20वा नियम म्हणून सीपीचा नियम सांगितला जातो। विधानातील पूर्वांग गृहीत धरले असता ते संपूर्ण विधान सिद्ध होते, म्हणून या पद्धतीला सोपाधिक सिद्धता असे म्हणतात। या पद्धतीची अट अशी की विधान व्यंजनी स्वरूपाचे असेल तरच या नियमाने त्या विधानाची सिद्धता देता येते। केवळ विधान नाही तर एखादा युक्तिवाद जो असतो त्याची देखील सिद्धता या पद्धतीने देता येते, मात्र त्या युक्तिवादातील निष्कर्ष व्यंजन स्वरूपाचा असायला हवा। मग या निष्कर्षातील व्यंजनाच्या अगोदरचं विधान हे अधिकचं गृहीत विधान धरून ती सिद्धता द्यायला सुरुवात करता येते आणि आपण या पद्धतीने ती सिद्धता देत असतो। त्याचे जे नियम आहेत त्या नियमांकडे आता आपण जाऊया। इथे एक विधान दिलेलं आहे आणि त्याचा निष्कर्ष, विधान म्हणण्यापेक्षा हा युक्तिवाद आहे आणि त्या युक्तिवादाचा निष्कर्ष हा आपण काढणार आहोत सोपाधिक सिद्धता पद्धती म्हणजेच कंडिशनल प्रूफ मेथड या पद्धतीने। त्याचे जे नियम आहेत त्यातला पहिला नियम असं सांगतो की दिलेल्या युक्तिवादाचा निष्कर्ष व्यंजन स्वरूपाचा असेल तर तो युक्तिवाद सोपाधिक सिद्धता पद्धतीने सोडविता येतो। या पद्धतीने कमी वेळात व कमी श्रमात युक्तिवादाची सिद्धता देता येते। प्रत्यक्ष सिद्धता पद्धतीने व 19 नियमांच्या साहाय्याने जे युक्तिवाद सोडविता येत नाही ते सोपाधिक सिद्धता पद्धतीने सोडविता येतात, ते आपण इथे पाहतोय। युक्तिवादाच्या निष्कर्षाचे पूर्वांग किंवा पहिले विधान हे अधिकचे आधार विधान म्हणून गृहीत धरून त्याचे उत्तरांग प्राप्त होईपर्यंत सिद्धता द्यावी। इथे आपल्याला समोर जे उदाहरण दिसत आहे किंवा जो युक्तिवाद दिसतो आहे त्यामधला निष्कर्ष हा व्यंजन स्वरूपाचा आहे आणि या व्यंजन चिन्हाच्या अगोदरचं विधान हे नॉट बी आहे आणि म्हणून नॉट बी हे विधान आपल्याला इथे अधिकचं गृहीत विधान म्हणून घेता येतं, म्हणून इथे मी नॉट बी घेतलेला आहे आणि त्या नॉट बीच्या अगदी सुरुवातीला म्हणजे 2 हा अंक दिसतोय तिथे बाणाचं चिन्ह दिलेलं आहे आणि याला आपण अझम्पशन असं म्हणतोय किंवा याला गृहीतक असं म्हणतोय। त्यानंतर 2 नंबरचे विधान आणि 1 नंबरचं विधान याचा विचार केला असता आपल्याला असं दिसतं की 2 नंबरच्या विधानात नॉट बी आहे आणि 1 नंबरच्या विधानात बी आहे, म्हणजेच व्यंजन विधानातील दुसरं घटक विधान जर नाकारलं असेल तर त्यावरून पहिलं घटक विधान नाकारता येतं आणि म्हणून खाली आपल्याला 3 नंबरला जे दिसतंय नॉट नॉट ए तो या ठिकाणी आलेला आहे। म्हणजेच एमटीचा जो नियम आहे मोडस पोनसचा नियम, तो नियम असं सांगतो की व्यंजन विधानातील दुसरं घटक विधान जर नाकारलेलं असेल तर त्यावरून पहिलं घटक विधान नाकारता येतं। त्या नियमानं आपण 3 नंबरचं विधान जे लिहिलेलं आहे ते 1 नंबरला फक्त नॉट ए आहे, तर 3 नंबरला आपण विधान घेताना नॉट नॉट ए असं घेतलंय आणि त्याचं समर्थन दिलंय 1-2 एमटीचा नियम। म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबरच्या साहाय्यानं आपण नॉट नॉट ए घेतलेला आहे आणि त्याचं समर्थन एमटी या नियमाने केलेलं आहे। त्यानंतर पुढे नॉट नॉट ए जो आहे त्यावरून आपल्याला हे दोन्हीही नॉट काढायचे असतील तर आपण ते काढू शकतो। इथे 4 नंबरला आपण दोन्हीही नॉट काढलेले आहेत आणि ते डीएनच्या नियमानं, म्हणून 3 नंबरच्या विधानाचे दोन्ही नॉट आपण काढले आणि केवळ ए घेतलेला आहे तो डीएन म्हणजेच डबल निगेशनच्या नियमाने। आता इथे लक्षात घ्या, बाण हा पूर्ण झालेला आहे। का पूर्ण झालेला आहे? कारण निष्कर्षातील नॉट बी हा 2 नंबरला आपण गृहीत धरला आणि ए जो आहे व्यंजन विधानाच्या पलीकडचा किंवा पुढचा तो आपल्याला 4 नंबरला मिळाला आहे
आणि म्हणून त्याची व्याप्ती आपण इथे बंद केली. आणि मग 2 नंबरचं विधान आणि 4 नंबरचं विधान हे आपल्या इथे 5व्या पायरीवरती लिहायचंय. आणि त्यासाठी मात्र आपल्याला लक्षात घ्यायचंय काय, तर निष्कर्षाचे उत्तरांग मिळाल्यानंतर गृहीत धरलेले विधान म्हणजेच नॉट बी व प्राप्त झालेले निष्कर्षाचे उत्तरांग सोपाधिक सिद्धता नियमाने जोडावे व तसे समर्थन करणारी पायरी तिथं आपल्याला लिहायची. म्हणजे पायरी क्रमांकासह ते लिहायचं आहे. आणि म्हणून पुढे आपलं आलेलं आहे नॉट बी. बघा 2 नंबरचा नॉट बी घेतलाय आणि 4 नंबरचा ए घेतलाय आणि मध्ये इम्प्लायचं चिन्ह दिलंय. कोणत्या नियमानं, कोणकोणत्या पायरीवरून आपण इथे आलो, तर 2 आणि 4 या पायरीवरून आपण सीपीचा नियम वापरलाय, म्हणजेच कंडिशनल प्रूफचा नियम वापरला. आणि या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता आलं. आणखी एक उदाहरण आपण इथे पाहूया. इथे आहे पी इम्प्लायज कंसात क्यू इम्प्लायज पी. आता हे सरळ विधान आहे. इथे निष्कर्ष आपल्याला दिला नाही, परंतु हे संपूर्ण विधान आपल्याला इथे सिद्ध करायचं. आता इथे 2 व्यंजन विधानं दिसत आहेत. मुख्य विधान जे आहे पी इम्प्लायज कंसात क्यू इम्प्लायज पी या पद्धतीचं. तर कंसाच्या बाहेर इम्प्लायजचं चिन्ह आहे, व्यंजनाचं चिन्ह आहे, त्याच्या अगोदरचं पहिलं विधान पी हे आपण इथे गृहीत धरतोय आणि मग त्याला देखील आपण बाण करतोय. म्हणजे हे पहिलं गृहीतक झालं. त्यानंतर दुसरं एक गृहीतक आपल्याला घेता येतं, ते म्हणजे कंसामध्ये व्यंजन विधान आहे, त्या व्यंजनाच्या अगोदरचं घटक विधान म्हणजेच क्यू, आणि ते देखील एक आपण अझम्पशन इथे घेणार आहोत. तिथे देखील आपल्याला एक बाण करायचा आहे. आता आपल्याला क्यू हे दुसरं गृहीतक मिळालेलं आहे. क्यू पासून आपला पी पर्यंत, पी मिळेपर्यंत आपल्याला सिद्धता आता द्यायची, कारण कंसातलं जे आहे क्यू इम्प्लायज पी ते विधान आपल्याला मिळवायचंय आणि नंतर मग संपूर्ण विधान मिळून जाईल. म्हणून क्यू नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आपल्या समोर काय दिसतंय, पी हे एक वेगळं विधान दिसतंय आणि क्यू हे एक वेगळं विधान दिसतंय. हे दोन्ही विधानं जर आपल्याला एखाद्या नियमाने एकत्र करायचे असतील तर तो कोणता नियम, तर तो एक संधीचा नियम आहे. त्या नियमानुसार आपण पी अँड क्यू या दोघांना एकत्र केले, म्हणजेच 1 नंबर आणि 2 नंबरचं विधान या दोघांचं संधीकरण केलंय किंवा त्यालाच आपण म्हणतो कंजंक्शन. तर या दोघांचं कंजंक्शन आपण केलं. आपले पुढची पायरी असली पाहिजे की क्यूच्या जोडीला मला पी मिळेपर्यंत सिद्धता द्यायची. 2 नंबरला क्यू मिळालेला आहे, आता मला पी मिळेपर्यंत सिद्धता द्यायची. 3 नंबरचं जे पायरी आहे त्या पायरीमध्ये पी अँड क्यू अशी रचना आहे. संधी विधानातले पहिलं घटक विधान आपल्याला वेगळं करता येतं असा एक नियम आहे. त्या नियमानं आपण पी वेगळा केला आणि त्याचं समर्थन दिलं 3चं सिम्प्लिफिकेशन, म्हणजेच 3चं सरलीकरण केलं आणि आपल्याला पी मिळाला. आता लक्षात घ्या, वरती जे विधान आपल्याला दिलेलं आहे त्या विधानातील क्यू इम्प्लायज पी ही रचना आपल्याला आता इथे मिळते का, तर इथे क्यू 2 नंबरला मिळतोय, पी 4 नंबरला मिळतोय. मग आता या दोघांना आपल्याला एकत्र करायचं असेल तर अगोदर आपल्याला त्याची व्याप्ती बंद करायची. ती व्याप्ती आपण या बाणाने पूर्ण केली आणि मग तो आकार आता आपल्याला इथे लिहायचा आहे 5व्या क्रमांकावर. म्हणजे 2 नंबरचा क्यू घेतला, 4 नंबरचा पी घेतला आणि त्याला व्यंजन या चिन्हानं आपण जोडलं आणि त्याचं समर्थन 2 ते 4 सीपी या नियमानं आपण इथे दिलं. आता आपला मूळ विधान प्राप्त होतंय का ते पाहूया. पी इम्प्लायज कंसात क्यू इम्प्लायज पी असं आपलं संपूर्ण विधान आहे. त्यातला पी हा 1 नंबरला आपण गृहीत धरलेला आहे आणि क्यू इम्प्लायज पी हे आपला 5 नंबरला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे दोन्हीही घटक विधान आपला 2 ठिकाणी मिळालेत. एक पी 1 नंबरला मिळालाय तर क्यू इम्प्लायज पी हा आपल्याला 5 नंबरला मिळालाय. म्हणून 1 नंबरचा जो बाण आहे त्याची व्याप्ती आपण इथे बंद करू आणि मग 6वं विधान जे आपलं येतंय ते आहे पी इम्प्लायज क्यू इम्प्लायज पी
हे आपण CPच्या नियमाने मिळवलं आणि त्याचं समर्थन आपण देणार आहोत 1 ते 5 CP या नियमाने. तर या पद्धतीने आपल्याला युक्तिवादाची आणि विधानाची सिद्धता CPच्या नियमाने देता येते. धन्यवाद. आपण तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयावरचे आणखीही व्हिडिओ पाहू शकता.